ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16 श्लोक क्रमांक 10. यस्याभिमान मोक्षेपि देहेपि ममता तथा न च ज्ञानी नवा योगी केवलम दुःखभागसो. भावार्थ, ज्याला मोक्षाचा अभिमान आहे तसेच देहाबद्दल ममता आहे तो ज्ञानी नाही आणि योगीही नाही, तो केवळ दुःखाचा वाटेकरी आहे. भाग 1. ज्याला मोक्षाचा अभिमान आहे. माणूस पुण्यवंत असला की त्याच्याबद्दल समाजात आदर असतो, कारण असा मनुष्य मोक्ष स्वर्ग मिळवण्याचा अधिकार प्राप्त करतो. मोक्ष स्वर्ग मिळवणे हीच जीवनाची सर्वोच्च उपलब्धी आहे, असाच बहुसंख्य लोकांचा गैरसमज असतो. कारण जे उपभोग येथे या मर्त्यलोकात उपलब्ध नाहीत ते सर्व उपभोग स्वर्गात मिळतात. यामुळे प्रत्येकजण पुण्य कसे मिळवता येईल यासाठी धडपडत असतो. काय आहे हा मोक्ष स्वर्ग? हा काही वेगळा लोक नाही. स्वर्ग येथेच याच पृथ्वीवर आहे. कोण राहतात येथे? येथे धन दानगी, वैभव संपन्न, अफाट म्हणजे सर्वसामान्य जन कल्पनाही करू शकणार नाहीत असे श्रीमंत लोक येथे राहतात. कोठे आहे यांची वस्ती? येथेच तुमच्या आमच्याच आजूबाजूला आहे. या लोकांना एक रात्र नाच केला की 25 लाख रुपये मिळतात. एका सिनेमात काम केले की 5 कोटी रुपये मिळतात. एका जाहिरातीचे 30 कोटी रुपये मिळतात. तुमच्या 7 पिढ्यांनी पाहिले नाहीत इतके पैसे हे एका वर्षात कमावतात. या अशा 5% लोकांकडे जगातील 95% संपत्ती आहे. मोक्ष प्राप्त केलेल्यांना स्वर्गात राहत असल्याचा अभिमान आहे. आपण अफाट श्रीमंत आहोत हा यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. या अभिमानामुळे ते हे विसरतात की तिकिटाच्या खिडकीत त्या दरिद्री माणसाच्या खिशातून त्याच्या पोटाला चिमटा काढून जेव्हा 100ची नोट जमा होते तेव्हाच ते कोटी रुपये तुमच्या खिशात जातात. हे स्वर्गनिवासी विमानातून खाली झोपडपट्टी दिसली की नाक मुरडतात. यांना समजावणार कोण? तसेच देहाबद्दल ममता आहे. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा अशाच काही कारणाने आपण शहरात येतो. बस्तान बसले की तेथे घर घेतो आणि राहू लागतो. याचप्रमाणे आपण परमात्माचा अंश परमात्म्याने निर्माण केलेल्या या विलोभनीय सृष्टीची लीला अनुभवण्यासाठी मातेच्या योनीत प्रवेश करतो. तेथे जीव निर्माण करतो आणि जडसृष्टीचा जडदेहाच्या माध्यमातून आस्वाद घेण्यासाठी आपण स्वतःभोवती, जीवासभोवती जडदेह धारण करतो आणि त्यात वास्तव्य करू लागतो. अशा प्रकारे जसे घर देहाचे, जीवाचे राहण्याचे ठिकाण आहे, त्याचप्रमाणे देह म्हणजे आपले अंशात्म्याचे राहण्याचे ठिकाण आहे. समजा महापूर आला आणि घर पाण्याखाली जाऊ लागले तर जीव वाचवण्यासाठी देह घर सोडून दूर निघून जाईल. घर आपले आहे म्हणून महापूर आला असता तो घरातच थांबणार नाही. जीवापेक्षा घर महत्त्वाचे नाही. याचप्रमाणे देह थकला, काम करण्याच्या क्षमतेचा राहिला नाही, जीवित असण्याची त्याची शक्ती संपली, त्याचे पतन होऊ लागले की आपण अंशात्मा देह सोडून बाहेर निघून जातो. देह आपला आहे म्हणून आपण त्यातच चिकटून राहत नाही. आपल्यापेक्षा देह महत्त्वाचा नाही. परंतु बहुसंख्य लोकांना देहाबद्दल ममता आहे. अत्यंतिक टोकाची आसक्ती, प्रेम आहे. लहानपणी आई आपल्याला सर्वतोपरी सांभाळते. यामुळे आपण आईला चिकटून असतो. आपल्याला आईबद्दल ममता, आसक्ती, प्रेम असते. मोठेपणी पत्नी आपली सर्वतोपरी सेवा करते. आपल्याला पत्नीबद्दल ममता, आसक्ती, प्रेम असते. म्हातारपणी मुले आपली सर्वतोपरी काळजी घेतात. आपल्याला मुलांबद्दल ममता, आसक्ती, प्रेम असते. याचप्रमाणे विश्वातील सर्वतोपरी उपभोग आपण देहामुळे, देहाच्या माध्यमातून घेत असतो. त्यामुळे आपल्याला अलौकिक सौख्य मिळत असते. यामुळे आपल्याला देहाबद्दल ममता, आसक्ती, प्रेम असते. आपण देहाला फार जपत असतो.
त्याची काळजी घेत असतो, त्याला जरा काही झालेले आपल्याला सहन होत नाही. हरिओम.